सो गाईज, मी तुमच्यासोबत एक खूप इंटरेस्टिंग ब्लॉग शेअर करणार आहे. जसं की मी खूप दिवसांनी पोस्ट करते खरं तर, बट मी जस्ट स्क्रोल करत होते माझ्या गॅलरीमध्ये, फोटोजमध्ये, गॅलरीमध्ये, तर मला खूप इंटरेस्टिंग काहीतरी दिसलं. म्हटलं बघूयात काय. तर माझ्या शूटचे काही BTS होते, म्हणजेच मी गुढीपाडव्याचं शूट केलं होतं. ते खूप भारी झालं होतं. त्यात मी जरा हेल्दी होते, आता जरा मी कमी झाली आहे. सो त्याच्यामध्ये जी माझी बडबड आहे, जी कंटिन्युअसली स्पीकर माझा चालू असतो, त्यात मी किती काहीही बोलत असते. म्हणजे लाईक रिअल जी मी आहे ना, ती तुम्हाला या ब्लॉगमध्ये म्हणजे समजेल. बिकॉज मी याच्यामध्ये जे काही आहे ते एकदम प्युअरली मनापासून बोललेली आहे. म्हणजे मला हिंदी एक तर परफेक्ट अजिबातच जमत नाही, आणि त्यातून पण मी मस्करीत हिंदी बोलते. म्हणजे लाईक एकदम अशीच, आणि एकदम असं मी माझ्या फ्रेंड्स फॅमिली सोबत जेव्हा असते, एकदम माझी जी आमच्या गावाकडची अशी बोलण्याची पद्धत आहे, मी त्या पद्धतीत बोलते. एवढं शुद्ध असं मराठी, म्हणजे मराठीच, बट शुद्ध असं नाही बोलत. थोडंसं खेड साईडला तुम्हाला माहितीच आहे की थोडंसं आपल्याकडे आहे. तर मी त्यामध्ये शूट केलं एकदम माझी रिअल साईड. सो हा ब्लॉग तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा. थोडंफार बोर होताल, बट मी सांगते की माझी जी पहिली स्टार्टिंगवाली बडबड आहे ती ऐकून तुम्हाला खूप भारी वाटेल. सो येस, ब्लॉग कंटिन्यू करा, शेवटपर्यंत बघा, आणि तुम्हाला आवडलं तर कमेंटमध्ये नक्की सांगा कसा ब्लॉग वाटला. माझी स्किन खूप डल वाटत होती. कामाचा वेग, स्ट्रेस, प्रदूषण आणि झोपेचा प्रभाव याच्यामुळे एकदम थकल्यासारखं व्हायचं. मग मी वापरायला सुरुवात केलं हिमालया ब्राईटनिंग व्हिटॅमिन सी ऑरेंज फेस सिरम. तुम्ही बघू शकता, खरंच माझ्या स्किनमध्ये खूप फरक जाणवायला लागलाय. यामध्ये आहे 5x व्हिटॅमिन सी, 10x नायसिनेमाइड आणि नैसर्गिक संत्र्याचे अर्क. एकदम लाईट वेट आहे. फक्त तिसऱ्या दिवशीच माझी स्किन खूप ब्राईट आणि फ्रेश वाटायला लागली. जणू मी 8 तासांची झोप घेतली. खरं तर घेतलीच नव्हती. तुमची स्किन सुद्धा थकल्यासारखी वाटतेय का? तर नक्की ट्राय करा हिमालया ब्राईटनिंग व्हिटॅमिन सी ऑरेंज फेस सिरम. हे अवेलेबल आहे Amazon, नायका, फ्लिपकार्ट, तसेच हिमालयाच्या ऑफिशियल वेबसाईट आणि ऍपवर सुद्धा अवेलेबल आहे. स्पेशल डिस्काउंटसाठी सगळ्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. लवकर जावा आणि चेक करा. हिमालया ब्राईटनिंग व्हिटॅमिन सी ऑरेंज सिरम हा आहे ब्राईटनेसचा बूस्ट एकाच बॉटलमध्ये. इथं उठलं थोडंसं सावकाश करायचं नाही का, नाही तर मी 11 वाजता आली आहे, 5 वाजले तरी पण काही आणखी अजून झालेलं नाहीये. कशी दिसते मी? कशी दिसते? एक नंबर. कशी दिसते ताई? कसे? छान. क्या करूं मेरे बॉयफ्रेंड और हस्बैंड का मेरे पास इतना. कशी दिसते ताई? कशी दिसते? छान. हे बघे, तिला तर काय कॉमन, एकदम कॉमन. एंटरटेनमेंटच नाही, नो एंटरटेनमेंट गाइस. फुटेज नहीं देते हम ऐसे लोगों को, इसलिए जाऊ रे. मेकअप तिने केलाय, चांगला झालाय, चांगला म्हणा. मला माहिती चांगलं झालंय. ये मैं हूँ, ये संध्या है, ये विद्या है, ये वर्षा है, और ये कौन है? ये विक्की दाजी है, जो उतर के दिखाती हूँ मैं आपको. और संध्या हिल डुल रही है, वो कभी भी गिर सकती है. इसको भरना इतना आसान नहीं है. मुट्ठी से ऐसे दाखवत होता आता. 1 मिनिटावर आता पुढून 3 मिनिटं दाखवा लागले. हे बघा, इकडे संध्या. ये मैप चुका रही है. वो पहले से लेट हुआ है बहुत ज्यादा. 11 बजे मैं आई थी, मेरे को बोला गया था 10 बजे आ जाना. मैं 11 बजे आ गई और शूट हम 2:30 बजे चालू किया. अभी हमारा मेकअप हो गया, हेयर स्टाइल हो गई, उसमें बहुत हमारी सबकी चिड़चिड़ हो गई. मेरी हाइट ज्यादा है तो मेरे को साड़ी छोटी कम पड़ रही, लेकिन साड़ी बहुत अच्छी दिख रही मेरे को. साड़ी मेरी बहन ने बहुत प्रेम से बनाई मेरे लिए, इसलिए उसने रेड कलर बनाया. उसके प्यार का रंग है वो, मैंने जो पहना है, देख ले आप. इसलिए मैं हिंदी व्लॉगिंग नहीं करती गाइस. लोग मेरा व्लॉग देखना ही बंद कर देंगे. सो ये मेरी ज्वेलरी है, 50 तोला पहना है मैंने. मेरे को कोई उठा के ना लेके जाए. असली. ये देखो अंगठी सुद्धा. ये देखो, ये देख रहे हो, ये भी सोने का है. सोने का. ये जो लेस है ना, लेस, ये भी सोने की. इतने अमीर लोग हैं. नो गाइस, मैं नहीं मैं डालने वाली हूँ, लेकिन गाइस ये सब झूठ है. ये रेंटल पे लाया है हम लोगों ने, और इज्जत का कचरा कर लिया. ऐसा कौन ना सोने का लेगा, ये देख के ही नहीं लगेगा. इसलिए शादी में देख लेंगे. तब तक के लिए गाइस बाय. दोन्ही पण घेऊन तू आपण नंतर छान जाऊ.
यस. रांगोळी पण काढतात, त्याचं पण एक घेऊ शकतो आपण. दे रिफ्लेक्टर घे पुढे. एक सेकंड. पहिलं काढले संस्कारी भाऊ. पाया पडतो. बहू बहू. रेडी आहे. एक मिनिट. 1 एक सेकंड. या साईडला आहे थोडीशी, ते हाईड होते. हां बस. रेडी आहे. 1 स्माइल ठेवा. 1 इकडचा हात आहे, जास्त वरती नको घेऊ. हा फेस वर. 1 2 3 गो. आता फक्त त्याला जस्ट हात लाव. त्याला हात लाव आणि कॅमेरा लुक दे. 2 3 गो. आता वर येते एक मिनिट. लवकर. मग स्माइल स्माइल स्माइल. 1 स्माइल. 1 2 3 गो. स्माइल लेट करते पहिल्यापासून. स्माइल हसत पाय म्हणजे का मला काय म्हणजे करायला होते. 1 2 3 गो. पदर खाली काढा. बाई हे काय गेली काय घरी. 1 2 गेली ती. पड बरं थोडस काढू आपण पडताना एक. व्हिडिओ घेते. साडी नेसवली मॅटर शूट होते. रेडी. कुछ तो भी अलग. हा व्हिडिओ. एक मिनिट. काय बोलायचंय का. पडक्कम. शेवटची पाडवा आहे सिंगल माझा. हे सांग तू मग. सिंगल शेवटचा पाडवा आहे गाईज माझा. माहित नाही इथून पुढचा कुठला संडे पण असू शकतो. थोडीशी इकडून तिकडून. कोणी कोण नाही. हाय गाईज. बाय गाईज. हा मी हळदी कुंकू लावलं. हे आमचं लोकेशन होतं. ही बघा ही बारकी पोरगी झोका खेळतीये. शूट खूप छान झालंय कारण मी खुश होते म्हणून शूट खूप छान झाले. लोकेशन पण छान होतं. ग्लो खूप आलाय मला. कौतुकाचा वर्षाव पडलाय माझ्या दिसण्यावरती. सो दॅट्स वाय. माझी नोट किती सुंदर आहे. मीच खूप सुंदर आहे. हो ना. म्हणून त्याला तिला पण सुंदरता वाढली आहे. ओ माय गॉड. कोई लड़का कौतुक नहीं करता इसलिए ये कौतुक कर रही है. इसका ही ग्लो आया है. ये देखो. बड़े का पे एक टांग पे खड़ी हूँ गाइस मैं शादी के लिए. एक टांग पे दूसरी टांग भिंती पे है. यार मेरा सब पुणे में. बहिणी क्या चल रहा है ये तुमसे. गाईज कसा वाटला तुम्हाला ब्लॉग लवकर कमेंट मध्ये सांगा. आणि आपले असेच नवीन ब्लॉग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि एक नेक्स्ट ब्लॉग येतोय जो असणार आहे जोलो चिप चॅलेंज ब्लॉग. फायनली गाईज मी शूट केलाय. सो नेक्स्ट ब्लॉग येतोय. तयार राहा.